आता बऱ्याचदा बघितलं जातं, तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही अजून वेगळ्या कामांमध्ये रमताना तुम्ही दिसता. म्हणजे असं म्हणता येईल, की तुम्ही क्रीडामध्ये रमतात, तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये रमतात. या मागचं कारण काय? मी बालपणापासून खेळाचा फार शौकीन आहे. या भागातला युवक हा बेरोजगारी या सर्व गोष्टीमुळे कुठेतरी नैराश्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्याला केवळ बिझनेस किंवा केवळ शिक्षण याच गोष्टी नाही, तर इतर गोष्टीमध्ये सुद्धा आपण करिअर घडवू शकतो. या सर्व गोष्टी त्याला त्या ठिकाणी जाणीव करून दिली पाहिजे. त्याला या सगळ्या फॅसिलिटीज आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. मुंबई पुण्याला असतात त्या पद्धतीचं लॉन टेनिसचं ग्राउंड, त्या पद्धतीचं बॅडमिंटनचं ग्राउंड या ठिकाणी निर्माण केलं, ज्यातून लॉन टेनिसचे अतिशय चांगले असे खेळाडू उमरखेड शहरामध्ये आहे, जे की विदर्भस्तरीय महाराष्ट्रस्तरीय स्पर्धामध्ये खेळतात. असे खेळाडू या ठिकाणी आहेत. त्यामुळे अशा विविध क्षेत्रात काम करणं हे मला सुरुवातीपासून आवडते आणि त्यामुळं अशा सगळ्या क्षेत्रामध्ये मी माझी पूर्ण टीम या ठिकाणी लागून असतो.